बाय वडापाव खाता, वडापाव खाता बाय, वडापाव हळू 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 का खोकला लागतो तरी वडापाव खायचा आहे. खाऊ दिलं हे घे. पुन्हा एकदा प्रकाश वडापावमध्ये आणि टेस्ट एवढी भारी की आमची बायो का ऐकत नाही, वडापाव खाऊ लागली. काल जसं पाहिलं भरलेलं मार्केट होतं, आज आहे गुरुवार, सगळी दुकानं बंद आहेत आज. पुन्हा शुकशुकाट वैभववाडी मार्केटमध्ये. मस्तकडे प्रकाशकडे आपण वडापाव आणि भजी घरी, सावली हॉटेल देखील बंद आहे आज. काय ना सगळं बंद, सगळं बंद, काय नाही चालू. हलकी फुलकी एखाद दुसरं दुकान चालू आहे, तर सगळी दुकानात बंद आहेत. सगळं आपलं हे योगेश हॉटेल सगळं बंद. काल पूर्ण काम करून महिनाभराचा सेल झाल्यानंतरला, आठवडाभराचा सेल झाल्यानंतरला आज सगळ्या दुकानांनी आराम केला, आराम. इकडेच काय नाही. हे आता आम्ही आलो आमच्या सांगोवाडीतल्या मठामध्ये. अंबरनाथ महाराजांचा मठ आहे, इथून ड्रोन शॉट घ्यायचा आहे, पण आज ड्रोन नाही आणला आहे. चल आतमध्ये चल, चला अंदर चलो. जय जय गुरुदेव दत्त. बऱ्याच दिवसांनी मी, बायको आणि आमची छोटू भगवती मातेच्या मंदिरात आलो. जय जय भगवती माते. होळीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल मंदिर, तेच मंदिर आहे. बोलो बाय, बोलो 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 बोलो. सगळे नावळे गावात फिरायला आलेत. बायो नुसता धावता. गणपती विसर्जन केले होते आणि असं उन्हाळ्यामध्ये पूर्ण ड्राय, काय नाही इकडे. गोल्डी इकडे, इकडे गोल्डी. बायो चल, ये गाडी आली, चला चला चला. चल ये 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 ये. पूर्ण नदी सुकली आहे, दगड दिसतात नदीतले, पूर्ण काहीच पाणी नाही. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे चिवे काढायचा कार्यक्रम, म्हणजे बांबू काढायला आता लोक येणार आहेत. आली तसं बातमी तरी समजली, तर तिकडेच जातो आहे. तिकडून मग हळूहळू वरती आजोला काजी वाटली तेवढा काढायच्या. बांबूचा काय प्रकार आहे तो आज समजेल आपल्याला. अशा प्रकारे गारणं घालून झालेलं आहे आणि बांबू तोडायला देखील सुरुवात झालेली आहे. हे अशा आता मोळ्या बांधून ठेवणार आणि मग गाडीत टाकून घेऊन जाणार. अशा प्रकारे पूर्ण बांबूत असणारी लोक आणि मग सगळे जमा करणार. ही मोठी गाडी आहे, म्हणजे जाड आहे, आपण ते लांब बसलो तरी झूम करून काढता येते. तर या सगळ्या बारक्या मोठ्या गाड्या काढून ह्याची मोळी बनवणार आणि मग घेऊन जाणार.
भरपूर आहेत. 5-6 दिवस लागतील असं बोलले ते. तर आज दिवस पाहिलं आणि एकच कामगार आला आहे. बाकीचे बोलली येतील नंतर. अजून पण कुठेतरी काम चालू आहे. ते झालं की आपल्या कामाला गती लागेल. अशा प्रकारे तो दिवस संपला. खाली ते पडले जातं बोंडू, नवीन बोंडू. बांबू काढायचं काम चालू झालं आहे. थोड्याशच भेटलेत काजी, जास्त नाही. किरायावारी बाग साफ करून घेतली होती. आता जायचं घरी. 11:30 झाले. त्याला परत येऊया आणि बघूयात बांबूचं कसं होतं आहे, काय काम आहे ते. तर झाले संध्याकाळचे 4. आता जाऊन बघूया किती बांबू कापले, काय स्टेटस आहे. वरती काजूमध्ये तर जास्त काय काजूचा लांब राहिला नाही. आम्ही आज बांबूवरती जोर. बांबू किती काढले बघायचे आहेत, काय स्टेटस आहे. त्यानंतरला मग अजून एक आपले नारळं आहेत, तिकडे जाऊन नारळं साफ करायची. ऊन खूप आहे, मरणाचं गरम होतं. आता रात्री पण गरम होतं, दुपारी तर भयंकर गरम असतं. वाफा मारतात, त्यामुळे 3:30ला झोप होऊन जाते. ही नारळाची बाग साफ केलेली एकदम सुंदर. तशी तर दुसरी बाग आहे, नारळं लावलेत तिकडे देखील बघूया. त्याला आता कंपाऊंड घालून घ्यायला पाहिजे, ते बरोबर होईल. बरेचसे काम गायब झालेत, ते लावून व्यवस्थित करून ही काटकं सगळी काढली पाहिजे, म्हणजे साफ होईल जमीन. हे आता असे चिवे बांधलेत, पूर्ण मोळी करून ठेवून दिली आहे. मोळ्या बांधून काट्या 5-5च्या. तर हे नंतरला घेऊन जातील एक करून. सगळे जमा झाले की एकटेच कामगार काम करतात. वर ना, वरतून रस्ता ना तिकडे. आता आलो आपण विहिरीवरती. झावळे आहेत तिथे, इकडे झावळ्या उडवायचे. आज जसं बाकीच्या ठिकाणी गेलं. फणस लागले छान, फणस आहेत, आंबे आहेत. इथे पण फणस लागले भरपूर. इथे खाली विहीर आहे, केळी पण आहेत. वा, अननस पण आहेत. त्या ह्या एक्स्ट्राच्या ज्या झावळ्या आहेत पडलेल्या, काढून टाकायच्या. तर जी नदी आपण पाहिली होती गणपतीला, पूर्ण तोडून वाहत होती, ह्या नदीची आताची परिस्थिती कोकणात 12 महिने पाणी नाही, फक्त पावसाळ्यामध्ये पाणी. आणि हे पूर्ण खडक असे झालेत. आंबे भरपूर लागले त्यावेळी. कलमाला आपल्या एकच कलम हे जरा बऱ्यापैकी चांगलं धरलं आहे, पण तरी चोरतात इकडून. चोरांचं काय, काजू चोरून घेऊन जातं, तर आंबे तर बघायलाच नको. आंबे आहेत तसे, हाताला लागतील याच हाईटला आहेत, पण चोर भरपूर आहेत. हा काय, आता आंबा हाताला लागेल असा आहे. चोर भिकार चोट असे आहेत ना, ते रातोरात गायब करतात. अननस आहेत, धरली नाहीत पण धरतात. ही वेल आहे, चालली आहे वरती. ही पण वेल चांगली मोठी झाली आहे. आंबे इथे पडलेत, केळी पण आहेत. आंबे मस्त हाताला लागतील या उंचीवरतीच आहेत. हे रतांब्याचे झाड आहे, पण धरलं नाही. रतांबे म्हणजे कोकम, 2 झाडं तरी धरायचे. एक काढायला यायचो, इथं वाफे केले तिथे. आता इथे लपडा असा आहे की लोक न विचारता सुद्धा शेती करून टाकतात. म्हणजे त्यांची शेती त्यांना विचारत पण नाहीत जमीन मालकांना की बाबा आम्ही तुमच्या ह्याच्यात जाऊन करू का. विहीर आहे, आपली मोटर आहे, पाणी असल्यामुळे येऊन स्वतः डिसिजन घेतात आणि स्वतःच लावून टाकतात. नंतरला मग सांगतात की आम्ही लावली म्हणून. तर हे इथे प्रकार पण भरपूर होतात. ती विहीर जवळ आहे, पाणी आटलेलं आहे, त्यामुळे कसं आहे, शेती तर आपण तसे करत नाही. आपण लावले झाडं. आता गेल्यावेळी झालं असं की ज्यांनी इथे लावलं नव्हतं कुळदाचं पीठ, एवढी तिथून आग झाली की पूर्ण नारळाच्या झाडांना आग लागली. म्हणजे बऱ्यापैकी झावळ्या जाळल्या गेल्या. आणि ते एक झाड तर आपलं म्हणजे ऑलमोस्ट मारलं झालं. तर आता एक फांदी आली हे वालं. पण इथे हे खूप म्हणजे विचित्र प्रकार की तुमच्या कुळदाच्या पिकामुळे वर्षानुवर्षाची मेहनत एखाद्याची वाया जाऊ शकते. तर हे इथे आहेत. ते ह्या वर्षी
सांगितलेलं तर आहे तसं की बाबा विचारून करायची शेती, मनमर्जीने शेती करू नका दुसऱ्यांच्या ह्याच्यात. स्वतःची शेती असेल, स्वतःच्या नावावर असेल तर वेगळा विषय की आपण जाऊन करू शकतो. पण दुसऱ्याच्या ह्याच्यात घुसून डायरेक्ट स्वतःच्या मर्जीने लावायचं पीक आणि नंतरला सांगायचं आता पीक लावलं आहे तर राहू दे, पुढच्या वेळी बघू, हे फार चुकीचं आहे. फणस लागले तिथे, बऱ्यापैकी फणस आहेत ते पण, तिथे पण. आणि इथे पण अननसाची झाडं आहेत पण अननस काय लागले नाही आहेत. ओके, हळूहळू पुढे काय आहे ते गेलावी सोडून काढले होते सगळं, ते खडसावलं ह्याला. हे फणस काही जून झालेत वाटतं, पिकलेत की पिकाच्या मार्गावर काही समजत नाही. सगळं तसंच करून ठेवलं आहे. फणस आहे तिथे, हाताला लागतील असेच फणस आहेत. ते इकडचा आवाज सगळा साफ करून ठेवला आहे. तेच पत्त्याचं झाड आहे, फणस पण आहे, नारळ पण आहे. देव जाणे कोणीही असे बाजूबाजूला झाडं लावली आहेत, एवढ्या बाजूबाजूला. आवाज आणून ठेवला आहे ते जाळायला. एकदम झाडं जवळजवळच. फ्यूज पडलाय. विहीर आहे इकडे आपली, आपल्या याच्या कॉक डायरेक्ट घेऊन जायला. विहिरीत आहे पाणी अजून, पण झावळ्या बिळ्या पडल्यामुळे वास येतो, इथपर्यंत वास येतो. मोटर पण आपली आडवी झाली, तिला पण सरळ करायची. झाडं दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुका आयोजित निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, सिंधू नायक केसरी, सिंधू नायक केसरी. नारायणच्या 75व्या बड्डे निमित्त जंगी कुस्त्यांचे सामने ठेवलेत वैभववाडीत. कुस्तीपटूंनी लवकर लवकर वैभववाडीत जावे. आता माहीत नाही आपला व्हिडिओ येईपर्यंत कुस्त्या करायचे झालेल्या पण असतील. आता गाडी फिरते. आता वाजले आहेत रात्रीचे 8:30. मस्त पंखा लावला आहे छान. वरती असं ग्रीन हाऊसचा कपडा, झाडं आणि काजी भाजल्यात. आज पोरगी आमच्या रोज काजी लागतात. काजी भाजल्यात रात्रीची. का काजी भाजवलं जायचं. गोल्डी बघा आमचा, गोल्डेश. हो गोल्डेश, गोल्डी काय करतोय, काय करतोय तू, काय करतोय. मस्त एकदम. थोडं पाणी मारून घेतलं इथे, त्यामुळे थोडं ओलसर आहे आणि थंड हवा सुटली. पंखा हेमंत रेषेने आणलेला होता मुंबईवरून, तर त्याचा उपयोग आम्ही असा करत आहोत. ते छान सुंदर, त्याला होतं शांती. आता मस्त चाय झाली पहिल्यातून काळीवाली. आता मस्त काजी फोडायच्या, खायच्या आणि झोपायचं.